नमस्कार मंडळी, रामकृष्ण हरी. मंडळी, आपल्या सर्वांना माहिती आहे की आता नुकतीच आषाढी एकादशी होऊन गेली. आषाढी एकादशीला भगवान विष्णू हे योगनिद्रेमध्ये जातात आणि मग ते कार्तिक महिन्याच्या एकादशीला आपल्या योगनिद्रेतून जागे होतात. मग या त्यांच्या योगनिद्रेच्या कालावधीमध्ये या सृष्टीचा कारभार सांभाळतं ते कोण बरं? तर या 4 महिन्याच्या कालखंडामध्ये या संपूर्ण सृष्टीचा कारभार सांभाळतात ते म्हणजे महादेव, श्री भगवान शिवशंकर. आणि म्हणूनच आता पुढे श्रावण महिना चालू होत आहे. श्रावण महिना भगवान शिवांच्या उपासनेचा, त्यांच्या पूजनाचा, त्यांच्या भक्तीमध्ये ओथंबून जाण्याचा असा हा महिना. आपल्या हिंदू धर्मामध्ये या श्रावण महिन्याला अत्यंत महत्त्व दिलेलं आहे. या श्रावण महिन्यानिमित्तच आपण भगवान शिवशंकरांच्या काही कथा विविध भागांच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. आजच्या भागामध्ये आपण स्कंद पुराणातली कथा जी शिवलिंगाच्या संदर्भात आहे, म्हणजे शिवलिंगाची पूजा, त्याची उत्पत्ती कशी झाली या संदर्भामध्ये लोमश ऋषींनी जी काही कथा सांगितली आहे ती आपण या भागामध्ये जाणून घेणार आहोत. ही कथा सुरू होते ती म्हणजे सतीच्या देहत्यागापासून. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सतीने आपला पिता दक्ष यांनी जो यज्ञ आयोजित केलेला होता त्या यज्ञाला महादेवांना निमंत्रण दिलं नाही आणि म्हणून त्याचा जाब विचारण्यासाठी सती त्या यज्ञस्थानी गेली आणि तिथे दक्षाने तिचा आणि महादेवांचा अपमान केला आणि त्यामुळे सतीने त्यावेळी आपल्या देहाचा त्याग त्या यज्ञकुंडामध्ये केला. आणि मग या सतीच्या निधनानंतर महादेव जे आहेत ते भिक्षेच्या निमित्ताने दारुक वनामध्ये हिंडू लागले, ब्रह्मांडामध्ये ते हिंडू लागले. आणि असेच ते वनांमध्ये फिरत असताना दारुक वनातील ऋषींच्या आश्रमाच्या दारामध्ये ते गेले. त्यावेळी श्री शंकर हे संपूर्ण दिगंबर अवस्थेमध्ये होते. ऋषीपत्नींनी शिवशंकरांना पाहताच त्यांना अत्यंत आश्चर्य वाटलं आणि आदरही वाटला. त्यांनी त्या सर्व ऋषीपत्नींनी श्री शंकरांना भक्तिपूर्वक भिक्षा वाढली आणि ऋषीपत्नींनी त्यांना त्यावेळी विचारले की हे महात्मन, आपण कोण आहात? अशा या दिगंबर अवस्थेमध्ये का फिरता आहात? त्यावर श्री भगवान शंकरांनी त्यांना सांगितलं की मी प्रत्यक्ष ईश्वर आहे. माझी पत्नी सती हिने दक्षाच्या यज्ञामध्ये प्राणार्पण केल्यामुळे मी असा भटकत आहे. सतीशिवाय अन्य स्त्रीचा विचारही माझ्या मनात येत नाही, असं भगवान शंकरांनी त्यांना सांगितलं. त्यांचं हे उत्तर ऐकून ऋषीपत्नींनी त्यांना भिक्षा तर वाढलीच, पण सुग्रास भोजनही दिलं. आणि मग भोजन झाल्यानंतर भगवान शिवशंकर कैलासाला जायला निघाले आणि त्यांच्या मागोमाग त्या ऋषीपत्नीही निघाल्या. जेव्हा सर्व ऋषी घरी आले तेव्हा ऋषीपत्नी घरी नव्हत्या. त्यांनी अंतर्ज्ञानाने जाणले की त्या सर्व श्री शंकरांच्या मागोमाग कैलासाला गेलेल्या आहेत. ते सर्व ऋषीसुद्धा कैलासावरती गेले आणि भगवान शंकरांना जाब विचारू लागले. ते म्हणाले की हे ईशा, तुम्ही परमविरक्त योगी म्हणवता आणि असं असताना सुद्धा आमच्या स्त्रियांना भुलवून इथे का आणलं? भगवान शिवांनी त्यावेळी त्यांना काहीही उत्तर दिलं नाही. तेव्हा सर्व ऋषींनी त्यांना शाप दिला की शिवलिंग गळून पडेल. आणि मग या शापाप्रमाणे शिवलिंग गळून पृथ्वीवरती पडले. परंतु ते इतकं विस्तारत गेले की सप्त पाताळ, पृथ्वी, स्वर्गादी सप्तलोक याच्यामध्ये ते सामावले. या संपूर्ण गोष्टीचं सर्व ऋषींना खूप आश्चर्य वाटलं. सर्व जगच लिंगमय झाल्याने त्यांच्यामध्ये जो द्वैतभाव आला होता तो निघून गेला. सर्व ऋषी विचार करू लागले की या लिंगाचा आदी आणि अंत नेमका आहे तरी कुठे? हा सर्व चमत्कार बघण्यासाठी सर्व देव, ब्रह्मा, विष्णूजीसुद्धा त्या ठिकाणी आले. ऋषींनी त्यांनासुद्धा हाच प्रश्न केला. तेव्हा
त्यावेळी ब्रह्मा आणि विष्णू यांनी ऋषींच्या या प्रश्नाचा सोक्षमोक्ष लावण्याचा विचार केला आणि मग लिंगाचा शोध घेण्यासाठी ब्रह्मा वरच्या दिशेला गेले तर श्री विष्णू खाली पाताळाकडे गेले. परंतु श्री विष्णूंना मात्र शिवलिंगाचा शेपट मात्र काही सापडला नाही. मग श्री विष्णू शंकरांना शरण जाऊन पुन्हा सर्व देवमुनी ज्या ठिकाणी होते त्या ठिकाणी परत आले. त्याचवेळी ब्रह्मासुद्धा त्या ठिकाणी आले आणि ब्रह्माजींनी त्यावेळी सर्वांना सांगितलं की मला शिवलिंगाचा सर्वात वरचा भाग आहे तो सापडलेला आहे आणि त्याची साक्ष म्हणून मी त्या ठिकाणी केवड्याचं फूल वाहून आलेलो आहे. वास्तविक ब्रह्मा हे फक्त स्वर्गापर्यंतच गेले होते. त्या ठिकाणी केवड्याच्या वनाजवळ सुरधेनू नावाची सुरभी उभी होती. ब्रह्माजींचे हे संकट ओळखून तिनेच ब्रह्माजींना हा उपाय सांगितला. मग ब्रह्माजींनी तिचं ऐकलं आणि असत्य वचन ते बोलले. ब्रह्माजींचं हे असत्य ऐकून श्री शंकर त्या ठिकाणी अवतरले. श्री विष्णूंनी श्री शंकरांचे चरण पकडून आपण दक्षिणेला पोहोचलो परंतु आपल्याला शिवलिंगाचा अंत मात्र काही सापडला नाही असं कबूल केलं आणि शिवस्तुती करायला सुरुवात केली. ती ऐकून शिवजी प्रसन्न झाले. परंतु ब्रह्माजींच्या असत्य वचनाने क्रोधित होऊन त्यांना दंड देण्यासाठी भगवान शंकरांनी आपल्या भुवईच्या एका केसापासून भैरवाची उत्पत्ती केली आणि त्या भैरवाला ब्रह्मदेवांना दंड देण्यासाठी सांगितले. भैरवाने भगवान शंकरांची आज्ञा शिरसावंद्य मानून ब्रह्मदेवांना पकडून त्यांची मस्तकं तोडायला सुरुवात केली. 5 पैकी एक मस्तक भैरवाने ब्रह्माजींचं तोडलं आणि दुसरंसुद्धा तोडणार इतक्यात विष्णू आणि बाकीचे जे देव ऋषी जे होते त्या सर्वांनी शिवजींची कृपा भाकली आणि ब्रह्मदेवांना आता एवढी शिक्षा पुरे झाली, आणखी त्यांना शिक्षा नको अशी विनंती केली. त्यावेळी भगवान शंकरांनी त्या सर्वांची ही विनंती मान्य करून इतर मस्तके तोडण्यापासून भैरवाला थांबवले आणि तेव्हापासून ब्रह्मदेव जे आधी पंचमुख होते ते चतुर्मुख झाले आणि केवड्याला देखील खोटी साक्ष दिल्याबद्दल शिवपूजेतून बहिष्कृत करण्यात आले. सुरभीला सुद्धा शाप देण्यात आला की तुझे मुख अपवित्र गोष्टी खाईल तसेच तुझा वंश मानवाची सेवा करेल. केवड्याला मात्र उशाप मिळाला बरं का. काय उशाप मिळाला तर शिवपूजेमध्ये जरी त्याला स्थान नसले तरी सर्व लोकांकडून त्याला प्रेम मिळेल आणि तो लोकप्रिय होईल असा उशाप त्याला मिळाला. आणि मग त्यानंतर सर्व देव सर्व ऋषी यांनी शिवलिंगाचं महत्त्व जाणलं की त्याला आदिही नाही आहे आणि त्याला अंतही नाही आहे. आणि मग प्रत्येक देवांनी ऋषींनी आपापल्या नावाने शिवलिंगाची स्थापना केली. तर अशा प्रकारे आजच्या या भागामध्ये आपण शिवलिंगाची उत्पत्ती कशी झाली हे जाणून घेतलं. आपण सर्वच जण शिवलिंगाचं पूजन अर्चन करतो, परंतु त्याची उत्पत्ती कशी झाली हे मात्र आपल्यापैकी बऱ्याच जणांना ठाऊक नसेल. मला आशा आहे की या भागाच्या माध्यमातून आपल्याला त्याची गोष्ट समजली असेल. ही गोष्ट जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या भागांमध्ये पुढच्या अशाच काही कथांसह. तोपर्यंत रामकृष्ण हरी.